1 जून 2024 पासून T20 वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे। या स्पर्धेसाठी 4.5 महिन्यांपेक्षा कमी कालावधी आहे। त्यासाठी टीम इंडियाने आतापासूनच सुरुवात केली आहे। अफगाणिस्तानला पराभूत करत टीम इंडियाने आपली ताकद दाखवून दिली आहे। या मालिकेतील विजयानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने आनंद व्यक्त केला आहे, पण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला वेगळी चिंता सतावत आहे। T20 वर्ल्ड कप तोंडावर आला असताना राहुल द्रविडने एक दुःख व्यक्त केलं आहे। T20 वर्ल्ड कप स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये होणार आहे। T20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या तयारीबाबत चिंता व्यक्त केली आहे, कारण टीम इंडियाला T20 वर्ल्ड कप पूर्वी सरावासाठी हवा तसा वेळ मिळणार नाही, कारण अफगाणिस्तान विरुद्धची मालिका ही शेवटची होती। त्यानंतर खेळाडू IPL मध्ये व्यस्त असतील। IPL संपली की थेट T20 वर्ल्ड कप साठी मैदानात उतरतील। तर राहुल द्रविड असे म्हणतो की दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की टीम इंडिया म्हणून आम्हाला जास्त क्रिकेट खेळण्यास मिळणार नाही। IPL होणार आहे, या स्पर्धेत काही खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवलं जाईल। यावर लक्ष केंद्रित आहे की संघात कोणती जागा भरणं गरजेचं आहे। पुढे राहुल द्रविड असेही म्हणतो, वन डे वर्ल्ड कप नंतर वेगवेगळ्या कारणामुळे आम्हाला संघात इतर खेळाडूंना वेळ द्यावा लागतो। मला असं वाटतं की काही पर्याय चांगले आहेत, ज्यांनी चांगलं प्रदर्शन केलं, त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवून दिलं आहे। काही ठिकाणी आम्हाला आणखीन काम करण्याची आवश्यकता आहे। आम्ही याबाबत विचार करत आहोत। रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं संघात पुरागमन झालं आहे, तर हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव हे दुखापतग्रस्त आहेत। अशात कोणता खेळाडू खेळणार हा मोठा पेच आहे। IPL मध्ये एखाद्या खेळाडूचं नशीब उघडलं तर सध्या संघातील स्थान पक्क समजणाऱ्यांना खेळाडूंना धक्का बसणार आहे। त्यामुळे आता IPL मध्ये खेळाडूंची अग्निपरीक्षा असणार आहे। राकेश ठाकूरसह अमर भिंगारदेवे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।